येरवळे, विंग, पोतले, शिंदेवाडी व घारेवाडी येथील असंख्य काँग्रेस युवक, काँग्रेस पदाधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच, संचालक व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सातारा जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली येरवळे येथे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात स्थानिक काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या पक्षप्रवेशामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदारसंघात मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये गावचे माजी सरपंच, आदर्श सरपंच सुभाषरावजी पाटील, त्याचबरोबर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आदरणीय विलास नाना, MR पाटील साहेब, निवास पाटील साहेब, सगळे त्यांचे तरुण मुलं यांचे प्रवेश झालेले आहेत. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. एक प्रमुख कुटुंब जे काँग्रेस बरोबर होतं ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळं एक चांगलं वातावरण पक्षासाठी इथं निर्माण झालेलं आहे. मला निश्चित खात्री वाटते येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी याचा मोठा परिणाम होईल आणि चांगलं मताधिक्य या आपल्या येरवळे गावामधून, परिसरामधून हे भारतीय जनता पार्टीला आमच्या मिळेल आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आदरणीय शैलजाताई मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि आमचे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आदरणीय नंदाताई या विंग पंचायत समितीमधून आणि कोळे पंचायत समितीमधून हे आमचे अर्जुन काका चांगल्या मताने निवडून येतील असा मला विश्वास वाटतो.